नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, बाजारात भरपूर प्रमाणात कोबी उपलब्ध आहे आणि खूप फ्रेश कोबी आहे. पण बऱ्याच जणांना कोबीची भाजी ही आवडत नाही. त्यासाठीच मी आज कोबीपासनं नाश्त्याचा असा एक प्रकार बनवणार आहे, जो तुम्ही एकदा बनवला की आठवड्यातून 2 ते 3 वेळेस नक्की बनवाल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर या रेसिपीसाठी सर्वात आधी आपल्याला फ्रेश असा कोबी घ्यायचा आहे, शिळा कोबी घ्यायचा नाही. आणि हा कोबी मोठा होता म्हणून मी अर्धा कट करून घेतलेला आहे आणि त्याची वरची 2-3 पाने काढून टाकलेली आहे. आता आपल्याला एक किसणी घ्यायची आहे आणि ह्या मोठ्या साईजनी आपल्याला हा कोबी असा किसून घ्यायचा आहे. किसायच्या आधी हा कोबी आपल्याला धुवून घ्यायचा आहे चांगला. तर इथे बघू शकता सर्व कोबी मी बारीक असा किसून घेतलेला आहे. आता एक बाउल घेऊन यामध्ये एका वाटीच्या साहाय्याने आपल्याला हा कोबीचा केलेला किस मोजून घ्यायचा आहे. 2 वाटी कोबीचा किस मी घेतलेला आहे. याच वाटीने पुढे आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे सोलून आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. मिरच्या थोड्या आपल्याला जास्त टाकायच्या आहे, त्यामुळे मस्त झणझणीत हा ब्रेकफास्ट बनतो. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा मी इथे धणे घेतलेले आहे. हे धणे पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि याचं आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता हा तयार केलेला मसाला सर्व आपल्याला या कोबीमध्ये टाकून द्यायचा आहे. आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे हिंग आणि किंचित असं आपल्याला सोडा यामध्ये टाकायचा आहे. सोडा जास्त टाकायचा नाही. सोडा टाकल्यामुळे या नाश्त्याला मस्त अशी मध्ये जाळी पडते. आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकूया. 2 चमचे यामध्ये आपल्याला तीळ पण टाकायचे आहे. तिळामुळे खूप टेस्टी बनतो हा नाश्ता. आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सिंपल आहे आणि घरच्या साहित्यात बनवता येईल अशी आहे. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, अशा प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. धुवून घेतलेली आहे मी कोथिंबीर. आता ही कोथिंबीर आपल्याला मस्त बारीक अशी कापून घ्यायची आहे. आता ही बारीक कापलेली कोथिंबीर पण आपल्याला कोबीमध्ये टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर पण यामध्ये आपण चांगली मिक्स करून घेऊया. कोथिंबीर जास्त टाकायची, कारण कोबी आणि कोथिंबीरीचा स्वाद खूप छान लागतो. आता आपल्याला ज्या वाटीने आपण कोबी घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी मी बेसन पीठ यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तांदळाचे पीठ यामध्ये टाकायचे आहे. एकाच वाटीने सर्व साहित्य घ्यायचे आहे, म्हणजे आपला ब्रेकफास्ट एकदम व्यवस्थित होतो, कुरकुरीत. आता हे सर्व आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपण कोबी किसून घेतलेला आहे, त्यामुळे कोबीला भरपूर पाणी सुटते आणि त्या कोबीला सुटलेल्या पाण्यामध्येच हे पीठ भिजतं. दुसरं पाणी टाकण्याची गरज पडत नाही. पण काही कारणास्तव तुमच्या कोबीला पाणी सुटले नाही तर तुम्ही मळताना थोडं पाण्याचा शिपका याला मारू शकता. तर हे बघा, मला इथे पाणी टाकण्याची गरज पडली नाही. त्या कोबीच्या पाण्यातच हे मस्त भिजलेलं आहे. अशा प्रकारचं आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. आता असं एक इडलीचं भांडं घ्यायचं आहे आणि याला आपल्याला सर्व भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे, गोड तेल. फ्रेंड्स, तुम्हाला वाटत असेल की आपण इडली बनवत आहोत, पण आपण इडली नाही बनवत आहोत. आपण काय बनवणार आहोत, तुम्ही व्हिडिओ पुढे बघा. तेल लावून झाल्यावरती आपण जे कोबीचे मिश्रण बनवलेले आहे ते या भांड्यामध्ये असं ठेवायचं आहे आणि हाताने असं पसरवून घ्यायचं आहे सर्व भांड्यामध्ये.
जास्त पण दाबायचं नाही, हळूवार असं आपल्याला त्याच्यामध्ये हे पसरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, सर्व इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने मी हे सर्व पीठ टाकून घेतलेले आहे. आता यावरती पुन्हा आपल्याला थोडे थोडे तीळ टाकायचे आहे. हा पदार्थ जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा हे तीळ खूप छान कुरकुरीत लागतात. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे ठेवून देऊया. आता याला झाकण लावून आपण 15 मिनिटं लो फ्लेमवरती वाफवून घेणार आहोत. 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. 15 मिनिटामध्ये मस्त हा पदार्थ तयार होतो. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे थंड करून घेणार आहोत. हे थंड झालेलं आहे. आता आपण हे काढून बघूया. हे बघा, अगदी सहज हे निघलं जातं, चिटकत नाही अजिबात खाली. तुम्ही बघू शकता किती छान हे झालेलं आहे इडलीसारखं. आता चाकूच्या मदतीने आपल्याला याचे असे बारीक असे पातळ काप करून घ्यायचे आहे, फिंगर्ससारखे. हे बघा, अशा पद्धतीने. इथं मी सर्व ते कापून घेतलेले आहे. तुम्हाला मी एक जवळून दाखवते किती छान याला जाळी पडलेली आहे सोडा घातल्यामुळे. कढईमध्ये मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल मस्त आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये ह्या कोबीचे फिंगर्स आपल्याला सोडून घ्यायचे आहे. याला तुम्ही कोबीचे फिंगर्स म्हणू शकता किंवा कोबीच्या वड्या पण म्हणू शकता. हे मस्त आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. बरेच जणांना तळलेले पदार्थ आवडत नाही, तर तुम्ही हे न तळता शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता. तर हे बघा, मस्त हे असं रंग याला सोनेरी आलेला आहे. 7 ते 8 मिनिटं मला या वड्या तळायला लागलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपण काढून घेणार आहोत. तर हे बघा फ्रेंड्स, आपले मस्त कुरकुरीत हे कोबी फिंगर्स इथे तयार झालेले आहेत. किती छान दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. किंवा तुम्ही याला कोबीच्या वड्या पण म्हणू शकता. हे तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता किंवा नुसते असेही खाल्ले तर खूपच टेस्टी लागतात. तर फ्रेंड्स, आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी एकदा नक्की बनवा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी आवडली तर शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.